हॅलो. आज भाजी आणायला गेले मी आणि मम्मी. इथं मी खूप जास्त दमले होते कारण की इतकं जास्त वजन होतं ना. म्हणजे सगळं भाजीपाला आठवड्याचा घेऊन येत होतो आम्ही. त्यानंतर आज इडलीचा मेन्यू होता, तर मम्मी म्हटली मी सांबार करते, तू इडली लाव. मग इथं मी इडली लावत होते. माझी मम्मी इडलीमध्ये म्हणजे जास्त काही इन्ग्रेडियंट्स वगैरे टाकतच नाही, फक्त तांदूळ आणि डाळ एवढंच वापरते आणि मीठ, बाकी काहीच नाही वापरत. सोडा बिडा काहीच नाही टाकत. इतक्या मस्त होतात ना इडल्या, एकदम स्पंजी होतात. त्यात काहीच एक्स्ट्रा टाकायची गरज नाही पडत. जर का तुम्हाला पिठाची रेसिपी पाहिजे नसेल इडलीच्या तर नक्की सांगा, मी माझ्या मम्मीला सांगेल, माझी मम्मी शेअर करेल तुमच्यासोबत पण. तर ते बघा, मी तुम्हाला दाखवत होते व्हिडिओमध्ये, मस्त आहे. आणि हे माझं मोगऱ्याचं झाड आहे, पूर्ण वाळून गेलं, काय माहिती कशाने. तर वाळलेल्या सगळ्या ब्रांचेस कट वगैरे करत होते. आज मी ते काल आणलेली 3 नवीन झाडं पण लावणार होते आणि जरा बाकीच्या झाडांचं आज केअरिंग म्हणजे कटिंग वगैरेचा पण डे होता. तर मग तिथं तुळस आली आहे, तर मग ती तुळस आधी काढली आणि मग सगळी माती वगैरे साईडने माती वगैरे काढली आणि माती वगैरे सगळी त्याला चिटकून दिली, कारण की त्याची मुळं पण भरपूर सारी वरती आली ती. हा खूप मोठा व्हिडिओ बनला असता म्हणून थोडासा शॉर्टमध्येच दाखवलं. तर ह्या अशा प्रकारे मी माती वगैरे आधी साईडला काढून घेतली वरची, कारण की साईडला जास्त माती झाली ती. आणि हे काल गुलाबाचं झाड आणलं होतं ना, तर त्याचं फूल खाली पडलं होतं, तर हे असं होतं मस्त फूल, गावरान वास होता. आणि काल मी 3 झाड आणली, ते एक गुलाब होतं, एक हे अबोलीचं झाड आहे आणि आमच्या इकडं जुईचं झाड होतं म्हणून जायचं झाड आणलं. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.